आपले बाळूमामाच्या सेवेला भंडाऱ्याला सगळी हे ताई लोक आहेत, सगळे मदत करू लागतात. दादाची परंपरा पुढे चालू दादाची परंपरा पुढे जाऊन दादानेच मला शिकवलेलं आहे. मसाला वांग, डाळ तडका आणि लापशी आणि पुरी हा मेनू आहे. एक सुद्धा आळी नाही आली पाहिजे. देठात आळी असती, खोल नसलं तरी त्या देठात आळी असती. फक्त तेवढं बघा, डोळं उघडून ठेवून. कांदा भाजून झालाय बघा, तडा तडा वाजतंय. राम राम मंडळी, आज बाळूमामाचा भंडारा आहे आपल्या कळसमध्ये. तर आमच्या वडिलांनी भरपूर वेळा बाळूमामाचा स्वयंपाक केलेला आहे, पण आमचा वडिलाचा जो पोशाख होता, टोपी, शर्ट आणि धोतर, हा पोशाख मी चढवलेला आहे. माझ्या वडिलाची आठवण म्हणून जिथं मी स्वयंपाक करणार आहे त्या ठिकाणी भरपूर वेळा दादाने माझा स्वयंपाक केलेला आहे. जर हा पोशाख, जर आचार्याचा पोशाख जुन्या पद्धतीचा जर आवडला तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. जय बाळूमामा. आज आमच्या वडिलांनी भरपूर वेळा स्वयंपाक केलेला आहे. इथं त्यांची सेवा करायचं मला भाग्य लाभलेलं आहे आणि आमच्या वडिलाच्या पोशाखामध्ये मी आहे. बाळूमामाच्या चरणी माझा साष्टांग दंडवत. अरे बघा, आजच्या जेवणासाठी लागणारा सगळा मसाला तयार ठेवलेला आहे. आज आपल्या बाळूमामाच्या सेवेला भंडाऱ्याला सगळी हे ताई लोक आहेत, सगळे मदत करू लागतात. आणि ह्यांना कांद्याने सासरवास करायला चालू केले बघा. हा कांदा रडवतोय, कांदा कडक आहे. हे सगळं भाजी वगैरे सगळं कापून देणार आहे. त्या हे सगळं सेवा म्हणून करणार आहे. हे आमचे कारभारीन पण आज बसले बरं का सेवेला. वेशभूषा केव्हापासून बदलली, धोतर केव्हापासून घालायला चालू केली? म्हणलं हे दादाचा वेशभूषण आहे. आपल्या दादा स्वयंपाक भरपूर केलता ना, म्हणून दादा बघितलं होता ना, मग त्यांचा वेशभूषण आहे. दादाची परंपरा पुढे चालू दादाची परंपरा पुढे जाऊन दादानेच मला शिकवलेलं आहे. कांदा भाजून घेतो की, कांदा, टमाटा, अद्रक, लसूण भाजून घेतो आता. मसाला वांग, डाळ तडका आणि लापशी आणि पुरी हा मेनू आहे. इथं बघा, महिला मंडळ एकदम जोशात कांदा कापायचं काम करत आहे. आता टोमॅटोची कटिंग चालू आहे. आता मी कढईमध्ये कांदा, लसूण आणि टोमॅटो मस्त तेलात फ्राय करून घेतोय. एक सुद्धा आळी नाही आली पाहिजे. देठात आळी असती, खोल नसलं तरी त्या देठात आळी असती. फक्त तेवढं बघा, डोळं उघडून ठेवून. टमाटर अर्धा कांदा भाजत आलाय. टमाटा पण भाज झाला पाहिजे. तुरडाळ टाकली. आता तुरडाळ टाकली, चांगली अर्धी शिजू द्या. गाळ झालं पाहिजे सगळं. झाला कांदा झाला भाजून. कांदा भाजून झालाय बघा. वांग भाजायला तेल टाक. आता कढईमध्ये तेल गरम करतोय वांगी फ्राय करायला, कारण आज स्पेशल मसाला वांगी आहे. त्याच्यात आधी मैदा टाकलाय, गव्हाचं पीठ टाकलंय आणि मीठ टाकलंय. आधी हलवायचं, चांगलं हलवायचं. नंतर बघा, मोहन तेल केलंय गरम. आपल्या हिशोबाने मोहन तेल वाटायचं. त्याला आता तुम्ही मोहन म्हणता ना, बघा पाणी वाटतं. चला ते करून पाणी, अजून एक पाणी करायचं. आता पुरीसाठी पीठ मळतोय. मोठ्या ऑर्डरला सगळं तयारीत असलं पाहिजे. मला म्हणण्याऐवजी तेल होत नाही. चला आता वांगी फ्राय करायला सुरुवात करूया. दाल तडक्याची इथं मिरची, बेडगी मिरची आणि ही बेडगी मिरची तोडून टाकायची, अख्खी नाही टाकायची.
आखी अजिबात टाकू नका. ताव येऊन जायचा, चांगला ताव आला पाहिजे, कमी तावात टाकायचं नाही. डाळ शिजत आली आता, मूग डाळ टाकली बघा. मूग डाळ टाकली आता. या भांड्यात मी गूळ टाकलाय कारण आज लापशी पण आहे. आता भाजीसाठी मसाला मिक्स करतोय. खूप भारी टेस्ट येणार आहे. बघा, सगळी वांगी मस्त फ्राय झाली आहेत. आता आपण वांगी फोडणी देतो. असं तडा तडा वाजतंय. असं तडा तडा वाजलं पाहिजे. आपण भाजलेला आहे ना कांदा, ही अजून भाजायचं बघा चांगला, पूर्ण सुद्धा भाजायचा. आता या मसाल्यात फ्राय केलेली वांगी टाकली आहेत आणि वरून थोडं बटरही घातलं आहे. टमाटर भाजत आहे ना, तेल सुटलंय आता. असं तेल सुटत तो भाजायचं. तरी नाही आली नाही तरी येऊन द्यायची नाही. आता पुरी तळायची वेळ झाली आहे. पुरी खूप आहेत, पण महिला मंडळाची मदतही भारी आहे. आज बालूमामाचा भंडारा आहे म्हणून मदतीला खूप सारे भक्त आले आहेत. चला, आता आपली पुरी झालीये आणि सगळं जेवणही तयार आहे.